स्वागत करते तुमच्या सर्वांचं मिसेस मराठी स्विश या यूट्यूब चॅनेलवरती। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कृषी प्रदर्शन। आणि आता सध्या मी पोहोचले आहे शांतिनिकेतन सांगलीमध्ये, जिथे कृषी प्रदर्शन आहे। तर दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये हे कृषी प्रदर्शन असते आणि शांतिनिकेतन लोक विद्यापीठ सांगली या ठिकाणी ग्राउंडवरती, या मोठ्या ग्राउंडवरती हे कृषी प्रदर्शन असते। तर इथे पार्किंगची सोय सुद्धा व्यवस्थित केलेली असते आणि दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये या ग्राउंडवरती शांतिनिकेतन लोक विद्यापीठ सांगली या ग्राउंडवरती हे भव्य दिव्य कृषी प्रदर्शन भरते आणि पार्किंग पण फ्रीमध्ये असतं। तर कृषी प्रदर्शनमध्ये फिरण्यासाठी एंट्री फी कोणत्या प्रकारची एंट्री फी नसते, फ्रीमध्ये एंट्री असते। कृषी प्रदर्शनमध्ये शेतीबद्दलच जास्त प्रमाणामध्ये असतं, विकण्यासाठी वस्तू वगैरे, ट्रॅक्टर वगैरे, गाड्या, भरपूर प्रमाणात शेतीबद्दलच सगळं असतं। तुम्ही पण शेतकरी असाल तर कृषी प्रदर्शनला नक्की भेट द्या, तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। तर बोलता बोलता आता मी पोहोचले आहे कृषी प्रदर्शनमध्ये। चल इकडे चल, इकडं मोठं चलिए, थँक्यू म्हणते ना। कृषी प्रदर्शनमध्ये एंट्री केल्यानंतर सुरुवातीलाच वेगवेगळ्या प्रकारचे डॉग विक्रीसाठी ठेवलेले आहेत आणि बघू शकता तुम्हाला मूर्ती पण दिसत असेल, विठ्ठलाची सुंदर मूर्ती। बघ त्याची वेणी तेन घातल्या, गॉगल बघ किती छोटा। बघितलीस अजून पुढं असते टॉमीला। बाहुबली केळीचं झाड, गमेली घ्या, बारडी घ्या, सुकली घ्या, बारडी घ्या, चवडी घ्या, चालत चालत मी अजून घेते तुला परत, थांब। तर बघू शकता तुम्ही इथे शेतीसाठी लागणारे ट्रॅक्टर पण आहेत इथे वेगवेगळ्या प्रकारचे। तर आम्ही असंच पुढे चालत गेलो, क्विंटनची मस्ती चालू होती बाहुबली म्हणून। तर इथे तिचा फोटो काढून घेतले, थोडे डॉगसोबत पण फोटो काढले। त्यानंतर इथं शेतीचे सगळ्या वस्तू आहेत आणि आजचा दिवस लास्टचा, कृषी प्रदर्शनचा लास्टचा दिवस होता। क्विंटनला वाटलं की लहान मुलांची खेळण्याची गाडी आहे, त्यामुळे ती खुश आहे। तर तुमच्या माहितीसाठी सांगायचं झालं तर जानेवारी महिन्यामध्ये कृषी प्रदर्शन असतं, तर दरवर्षी असतं। आणि कृषी प्रदर्शनमध्ये बघायला आलात तर कलाग्राम म्हणून शांतिनिकेतनमध्ये दरवर्षी स्पर्धा असतात। कलाग्राम नावाचा इव्हेंट असतो, तर त्या इव्हेंटमध्ये स्पर्धेमध्ये रांगोळी काढलेल्या असतात। तर अगदी असं ओरिजिनल वाटेल अशा रांगोळ्या काढलेल्या असतात, तर त्या रांगोळ्या पण तुम्हाला बघायला भेटतील शांतिनिकेतन लोक विद्यापीठ सांगलीमध्ये। तर इथे औषधं आहेत वेगवेगळ्या प्रकारची, किडे वगैरे, हे झुरळ वगैरे मारण्यासाठी वगैरे औषधं पण आहेत आणि एक सापाचं काहीतरी स्नेकचं आहे। तर त्यानंतर द्राक्षाचं आहे इथे। तर इथे आत्ता द्राक्षेचं काही औषधं वगैरे आहेत तर विकायला, मला इतकं माहीत नाही। तर पुढे गेल्यावर पण शेतीचंच होतं अजून, आणि आज लास्ट दिवस असल्यामुळे काही स्टॉल रिकामी झालेत, तर रिकामी केलेत, तरी पण अजून काही स्टॉल आहेत। कंटिन्यू कृषी प्रदर्शनमध्ये फिरताना क्विंटनचा डान्स आणि बाहुबली चालू आहे। आणि त्यानंतर इथे फिल्टर पाण्याचं विकण्यासाठी आहे, दिसत असेल तुम्हाला। CCTV कॅमेरे पण आहेत विकायला, तर मशीन आहेत, आटा चक्की वगैरे पण आहे इथे। वेगवेगळ्या प्रकारच्या आटा चक्की आणि मशीन वगैरे आहेत, शेवाळ्या मशीन वगैरे वेगवेगळ्या।
क्विंटन इकडे घे खा. चहा नाही देत त्याने, देत नाही, नाही देत. तर बघू शकता फिरता फिरता क्विंटनचा डान्स आणि गाणं आणि मस्ती चालू आहे. तर पूर्ण कृषी प्रदर्शनमध्ये फिरताना हिची अशीच मस्ती आणि डान्स चालू आहे. तर पुढे गेल्यानंतर काही स्टॉल रिकामे झालेले होते, भरपूर स्टॉल रिकामे होते. तरी पण आम्हाला संध्याकाळ झाली. फिरता फिरता पूर्ण भरपूर मोठे असे कृषी प्रदर्शन असते हे, तर तुम्ही नक्की भेट द्या. उसाचा रस पिती. क्विंटनला भूक लागल्यामुळं इथं उसाचा रस होता, तो उसाचा रस तिच्यासाठी मी घेतला. त्यानंतर पुढे गेलो तर काही स्टॉल कमी आहे तिथे. तर गाडी बाईक वगैरे पण इथे विक्रीसाठी आहे. नको नको काय नाही, ते काय फुकट ठेवलेली नसते क्विंटन. तिथे किती मोठे द्राक्ष आहेत बघ क्विंटन, तिथे बघ. तर कृषी प्रदर्शनमध्ये इथे मोठी मोठी अशी खोटी द्राक्षे पण आहेत. मी क्विंटनचे इथे थोडेफार फोटो पण काढले. क्विंटन इकडे बघ. अगं जा की घे. काय काय दिलं काकांनी, दाखव की मला. तर क्विंटनची मस्त मजा आणि खाणं पिणं फिरणं डान्स चालू होतं. तर बघू शकता ही जी मजा फिरणं वगैरे ते. त्यानंतर पुढे गेलो आम्ही. इथे काही स्टॉल नव्हते जास्त, रिकामे स्टॉल होते. तर पुढे गेल्यानंतर पण शेतीचंच होतं. तर पूर्ण कृषी प्रदर्शनमध्ये शेतीचंच असतं, साहित्य वस्तू वगैरे माहिती वगैरे पण कृषी प्रदर्शनचं सगळं जास्त प्रमाणात असतं. तर काही स्टॉल रिकामे झालेले आहेत, पण पूर्ण स्टॉल वगैरे सगळी माहिती द्यायचं म्हटलं तर एक दीड तास लागेल. 1-1.5 तासाचा व्हिडिओ बनेल. त्यामुळे मी मोजकेच थोडेफारच स्टॉल दाखवले आहेत, पूर्ण असा व्हिडिओ केलेला नाही आहे. मोजकेच असे स्टॉलचे व्हिडिओ केलेले आहेत. जर पूर्ण व्हिडिओ कृषी प्रदर्शनचा बनवायचा झाला तर अख्खा 1-1.5 तासाचा 2 तासाचा व्हिडिओ होईल. त्यानंतर हे शेतीचं वगैरे ऊसाची माहिती वगैरे औषधं इथं आहेत, त्याचा स्टॉल आहे हा. तर इथे ऊसाची शेतीबद्दल आणि ऊसाबद्दल आणि द्राक्षांचे वेगवेगळे प्रकार आहेत. क्विंटन ढकलू नको मला. वेगवेगळ्या प्रकारचे द्राक्ष आहेत, औषधं आहेत, त्याचा स्टॉल आहे हा. मी स्टॉलवाले आहेत, त्यांनी माहिती सांगणार आहेत थोडीशी त्यांची. स्वागत आहे. आपण ऊसाच्या सर्व व्हरायटी बनवतो. त्यामध्ये 10,001 तसेच अनेक व्हरायटी आपण बनवतो. आमचा संपर्क क्रमांक आहे 27344170. तसेच आमचा पत्ता आहे तुंग, तालुका मिरज, जिल्हा सांगली. धन्यवाद. त्यांनी म्हणाले तुमची पोरगी लय आगाव आहे. तूच की अजून परत पुढं या क्विंटन खाऊ पण असते आणि चल सांगते तुला. तर इथे द्रोण आहे. तर हा व्हिडिओ करण्याचा द्रोण नाही आहे, तर शेतामध्ये औषध फवारणी करण्यासाठीचा द्रोण आहे. चारी बाजूंना असं आहे, तर फोटोमध्ये दिलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल पुढे. तर त्यांचा नंबर पण तिथे दिलेला आहे पोस्टरवरती. तर अशा प्रकारे हा द्रोण फवारणी करतो औषधाची. तर शेतीसाठी आहे. इकडे चल. तर इथे छोटी छोटी बिस्किटाची पॅकेट आहेत, वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटांचे पॅकेट आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकता मधाचा स्टॉल आहे. मध आहेत वेगवेगळे. ओवा मध म्हणजे ओवाचं मध आहे, कडुलिंबाचं मध आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत.
तर इथं जांभूळचा मध आहे आणि तुळशीचा मध पण आहे, इथे तुळशीचे मध पण आहे. तर इथे स्टॉलचा हा व्हिडिओ दाखवण्याचं कारण यासाठी की लोकांपर्यंत त्या माहिती पोचावी. तर त्यांचा नंबर पण पोस्टरवरती दिलेला आहे. तर त्यांचा पेपरमध्ये आलेले फोटो माहिती पण इथे त्यांनी लावलेली आहे. तर मध विकायला होता, स्टॉल होता, त्याच्या शेजारी जवसचा स्टॉल आहे. जवस विकायला आहे, लहान मोठे पॅकेट आहेत विकायला जवसचे. त्यानंतर मसाले लोणचे वगैरे आहेत वाटतं इथे. तर त्याचा स्टॉल आहे हा. त्यानंतरचा आयुर्वेदिक मेडिसिनचा हा स्टॉल आहे. तर दिसत असेल तुम्हाला वेगवेगळे मेडिसिन्स आहेत. त्यानंतरचा स्टॉल होता आवळा ज्यूसचा, सरबतचा. आणि या ज्या गोळ्या आहेत त्या चिंचाच्या गोळ्यांचे पॅकेट आहेत, बॉटल आहेत सरबतच्या. तर आवळा आणि जिंजर दिलेलं आहे तिथं, त्याचे सरबत होते हे. त्यानंतर हे जे भाज्या वगैरे कट करायचं मशीनचं जे छोटंसं मशीन आहे त्याचं स्टॉल होता. त्यांनी मला व्हिडिओमध्ये ते भेंडी एक घेऊन कट करून दाखवला, डेमो दाखवला की त्या छोट्याशा मशीनमधनं कसं भाजीपाला वगैरे कट होतं त्यांनी दाखवलं. हे वेगवेगळे त्यांचे पॅकेट आहेत, बॉक्स आहेत असे. आणि ह्या भाज्या त्यांनी कांदा वगैरे तेन बटाट्याचे चिप्ससाठी वगैरे कांदा वगैरे कट केलेला आहे. आणि हे त्यांचे पोस्टर आहेत, त्याच्यावरती त्यांचा नंबर पण असतो, प्रकार आहेत, नाव आहेत. क्विंटन पण मधी मला इतकी दमवत होती की व्हिडिओ करताना की मला व्हिडिओ करायचं पण सुचत नव्हतं, इतकी ती दमवत होती. आणि लहान मुलं म्हणलं की खेळणी वगैरे दिसताच मागायला चालू करतात, हट्ट करतात. त्यानंतर ही औषधं आहेत. त्यानंतर हा गोबी मंचुरी वगैरे फ्लॉवरचं वगैरे असतं ना, त्याच्या मसाल्याचं स्टॉल होता. तर त्यांनी डेमोसाठी असे फ्लॉवर तळून वगैरे मसाला लावून तळून बनवून देत होते आणि लोक येता जाता ती खात पण होते. तर अशा प्रकारे त्यांनी बनवून दाखवत होते. तर बघू शकतात. चला 100 लास्ट पीठ नाही अद्रक नाही, लसूण नाही, बेसन नाही. मला बॉईल करायची, उकडायची, शिजवायची काय करत नाही. हे आमचा मसाला आहे, मसाला टाकायचा, पाणी टाकायचं, मिक्स करायचं. घरचं काय मीठ अद्रक लसूण बेसन काही नाही, पाणी टाकायचं, मिक्स करायचं. झट 2 मिनिटात खायला रेडी. झापूक क्वालिटी आहे. घरचं काय मीठ बेसन लसूण काही नाही. बघा कोणत्या पण भाजीपाल्याला लावायचं, तळायचं, 2 मिनिटात खायला रेडी. चला क्वालिटी आहे. शेवटचा दिवस, शेवटचे वापर आहे. त्यानंतर हा वांग्याचं भरीत करण्यासाठी वांग वगैरे गॅसवरती भाजतो त्याची जाळी आहे इथे. आणि इकडे क्विंटनचं दुसरंच काहीतरी चालू आहे करामती. चल इकडं कितीला बघू पहिला. तिच्याकडे हाय म्हणाले तिची मम्मी. क्विंटनच्या करामती. आणि आता इथं शॅम्पू बॉटल आहेत. तर इथे फळांचं ज्यूस काढण्याचं मशीन आहे छोटं. तर बघू शकता त्यांनी डेमो दाखवायलेत. छोटी छोटी बिस्किटांचे पॅकेट आहेत इथे. तर ते बुक मी क्विंटनला घेऊन दिलं नाही, त्यामुळे तिला राग आलेला आहे. ते घरी हाय म्हटली मम्मा, अजून पुढे घेऊया ना आपण काहीतरी. मोबाईल खराब.
त्यानंतर क्विंटनना मी जरा समजून सांगितलं शांतपणे. त्यानंतर ती शांत झाली. तर पुढचा स्टॉल आहे तीळ आणि गूळ वगैरे, शेंगदाणे वगैरे याचे वडीचं असे स्टॉल आहे. त्यानंतर जेंट्सचे शर्टचा स्टॉल आहे हा. तर इथे असे कुर्ती आणि वेगवेगळे कॉटनचे शर्ट आहेत विकायला. तर बघू शकता, तुम्हाला दिसत असेल, त्याचा व्हिडिओ केला. त्यानंतर इथले जे स्टॉलवाले आहेत त्यांनी हाय करायला लागलेत. तर काही जण मला विचारत होते तुम्ही व्लॉग बनवताय का, तर हो म्हटलं. घर में चावल का, दाल का, बेसन का, आलू का, मक्के का, बाजरे का, ज्वारी का, कौन सा आटे का बनाएंगे आप? ये सांचे का आप यहाँ से ऐसा लगा देंगे, पेस्ट का आप यहाँ से ऐसा भर देंगे आप, ऐसा घर पे बनाते आप, या ऐसा प्रेस करेंगे, प्लेन चकली फिराएंगे, डिजाइन चकली आएगा, कांटा वाला आएगा, इस टाइप से बन के रेडी आएगा। ये घर पे बनाते आप चकली, घर में सांडगे बनाते, दाल का वड़ी बनाते आप, प्रेस करते जाएंगे तो सांडगा आएगा। चला, क्या लाया मद्रास से घर का आइटम है, खाचे मशीन है, क्या लाया मद्रास से घर का आइटम है। आता इथून सगळे जे स्टॉल आहेत ते खाण्याच्या वेगवेगळ्या पदार्थांचे स्टॉल आहेत. तर कृषी प्रदर्शनमधील शेतीचे जे साहित्य वगैरे मिळतं त्याचे स्टॉल आता इथंपर्यंतच होते. तर इथून पुढे सगळे खाण्याच्या पदार्थांचे स्टॉल आहेत. तर क्विंटन ती छोटीशी डॉलसाठी हट्ट करत होती, रडत होती. तिला समजून सांगितलं. त्यानंतर तिला एक बबल्सची गन घेऊन दिली, त्यामुळे ती शांत झाली आणि इथून पुढचे सगळे व्हिडिओ मी बनवते म्हणून मागं लागलेली. तर तिला पण व्हिडिओ आणि फोटोची आवड आहे, त्यामुळे ती म्हणत होती की यूट्यूबसाठी आता इथून पुढचे व्हिडिओ मी बनवते. तर शांतिनिकेतन लोक विद्यापीठ सांगली या शाळेमधील मोठ्या ग्राउंडवरती हे कृषी प्रदर्शन दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये असतं. तर प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यामध्ये कृषी प्रदर्शन असतं. तर तुम्हाला पण कृषी प्रदर्शन बघायचं असेल आणि तुम्हीही शेतकरी असाल तर नक्की या कृषी प्रदर्शनला भेट द्या. तर थोडेचं 5-7 दिवस होतं, तर मी लास्टच्या दिवशी आले. तर दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये असतं. तर इथे कॉटन कँडी बनवत आहे. तर आम्ही लहानपणी याला बुड्डे के बाल म्हणायचो. लहानपणीच्या आठवणी म्हटलं की खूप छान वाटतं, आठवलं की. आणि आत्ताचं बालपण आणि आमच्या वेळेचं बालपण एकदम फरक आहे, डिफरंट आहे. तर क्विंटन शांत बसलेली आहे, तिनं तर काही खायला वगैरे जास्त घेतलं नाही. त्यानंतर हे सगळे स्टॉल आहेत ते खाण्याच्या वेगवेगळ्या पदार्थांचे स्टॉल आहेत सगळे. त्यानंतर आम्हाला 8-8:30 वाजले पूर्ण कृषी प्रदर्शन बघूपर्यंत. कृषी प्रदर्शनचा आज लास्टचा दिवस आहे. कृषी प्रदर्शनचा लास्टच्या दिवशी आल्यामुळं यूट्यूब चॅनलवरती मला व्हिडिओ अपलोड करायला लेट झालं. आता कर
तर दरवर्षी कृषी प्रदर्शन शांतिनिकेतन लोकविद्यापीठ सांगली या शाळेतील मोठ्या ग्राउंडवरती असतं. तसेच कलाग्राम म्हणून इव्हेंट असतं. कृषी प्रदर्शन आणि कलाग्राम इव्हेंट एकत्रच असतं. तर कलाग्राम इव्हेंटमध्ये त्यामध्ये डान्सच्या स्पर्धा असतात, तर लोकनृत्य स्पर्धा असतात, वेस्टर्न डान्सच्या स्पर्धा असतात, लावणी स्पर्धा असतात आणि रांगोळीच्या स्पर्धा, लेझिमच्या स्पर्धा असतात, कॉम्पिटिशन असतात. तसेच भजनच्या स्पर्धा पण असतात आणि शाहिरीच्या कॉम्पिटिशन पण असतात. तर तुम्ही कलाग्राममध्ये भाग घेणार असाल तर जानेवारी महिन्यामध्ये कलाग्राम इव्हेंटमध्ये या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा पण होतात. तर तुम्ही पण भाग घेऊ शकता. कृषी प्रदर्शनमधील हे लास्टचे स्टॉल आहेत आणि बघू शकता तुम्ही अंधार पडलेला आहे. तर रात्रीचे 8-8:30 वाजलेले आहेत आणि क्विंटन आणि मी दोघीच आम्ही आलो होतो कृषी प्रदर्शन बघायला आणि क्विंटनला ही कार आवडलेली आहे, तर तिचे नखरे बघू शकता. तर तुम्ही पण कृषी प्रदर्शन बघण्यास इच्छुक असाल तर नक्की भेट द्या. आणि जानेवारी महिन्यामध्ये दरवर्षी जानेवारी महिन्यात कृषी प्रदर्शन असतं आणि त्याचे पोस्टर सांगलीमध्ये ठिकठिकाणी लावले जातात, ॲड केली जाते. तसेच कृषी प्रदर्शन बघायला आल्यानंतर तुम्हाला कलाग्राममध्ये स्पर्धकांनी काढलेल्या रांगोळ्या बघायला भेटतील. ज्या रांगोळ्या अगदी ओरिजिनल वाटतात त्या तुम्हाला बघायला भेटतील. तसेच कलाग्राममध्ये कोणत्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्याची इच्छुक असाल तर कलाग्राममध्ये कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊ शकता. आणि पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.